ज्ञानेश्वरी सोप्या मराठीत वाचन भाग 7. श्री गणेशाय नमः. गणपतीचं वंदन, त्याचं वर्णन आणि त्यानंतर शारदा मातेचं नमन आणि गुरुचं नमन. गुरुचं नुसतं नमन नाही, त्याचं महत्त्व. एवढा भाग झाला आहे. आता पुढं गुरु म्हणजे चिंतामणी, तुम्हाला जे पाहिजे ते पूर्ण करणार, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणार. म्हणून जाणतेने गुरु भजजे, तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. जर तुम्ही जाणतेपणाने म्हणजे जाणून बुजून समजून उमजून गुरुचं भजन केलं तर कृतार्थ व्हाल, सगळे कार्य पूर्ण होतील. आणि जसं मुळापाशी पाणी घातल्याने शाखा पल्लव संतोषतात, त्याप्रमाणे टवटवीत होतात. त्याप्रमाणे आपण कृतकृत्य होऊन जाऊ. कसं कृतकृत्य होणार, त्याचीही उपमा अलंकार. माऊलीचे अलंकार आपल्याला माहिती आहे, उपमा माहिती आहे, उत्प्रेक्षा एक. गुरुचा महिमान जाणणाऱ्याने, परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आक्रमू पाहणाऱ्या शहाण्याने गुरुचेच भजन करावे आणि कृतकृत्य होऊन जावे. जसं म्हणजे गुरुचं भजन हे झाडाला पाणी घालण्यासारखं आहे आणि त्यातून मिळणारा लाभ हा फुलांसारखा आहे. शाखा पल्लव तरारून जातात, तसा टवटवीत होतात. तसं आपलं जीवन देखील टवटवीत होऊन जाईल. सद्गुरू पाहिजे, गुरु चांगला पाहिजे. सद्गुरू नुसत्या नावावर जाऊ नका. गुरुचे गुण दिले, लक्षणं दिली आहे, त्याप्रमाणे जायला हवं, त्याप्रमाणे गुरु करायला हवा. का तीर्थे जिये त्रिभुवनी, दिये गडती समुद्रा व गाहनी. ना तरी अमृत रसा स्वादनी, रस सकळ. तुम्ही त्रिभुवनातल्या अनेक तीर्थांमध्ये जाल, त्या ठिकाणी तुम्हाला पुण्य मिळेल अशी कल्पना आहे. पुण्य मिळेल आणि झालं. तुम्ही एक 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 किती करत बसाल. त्यापेक्षा असं एक शॉर्टकट सांगितलं आहे की जर समुद्र स्नान केलं तर ही सगळी तीर्थ, त्यांचं जे फळ आहे ते फळ तुम्हाला मिळेल. ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. वेगवेगळ्या रस चाखून पाहिले. नेहमी एकच उदाहरण येतो म्हणून आज वेगळं घेऊया. वडापाव खाल्ला, चिंच खाल्ली. मुलींना चिंच फार आवडते. चिंच खाल्ली, रस आहे ना, किती छान रस आहे, किती आनंद येतो. आता आमरस आला पुढे. व्हिडिओ कधी कोण बघेल सांगता येत नाही, पण आता येईल आंबा. आज तारीख आहे 10 मार्च. तर आंबरस आहे. काय सुंदर सुंदर रस आहे. पण ते रस अमृतापुढे काय आहे. अमृत हे सगळ्यात रसवान, सगळ्यात गोड, सगळ्यात रसनेला तुष्ट करणारं, संतुष्ट करणारं काय असेल तर अमृत मानलं जातं. मी मध्ये मध्ये मानलं जातं असं म्हणतो तेव्हा तुम्ही समजून चला की हे मानलं जातं असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मी हे सगळं काही जसंच्या तसं शिरोधार्य मानलेलं नाही आणि त्यावर मला आत्ता वाद घालायचाही नाही आणि मला सगळं नीट माहिती पण नाही. काही काही बाबतींमध्ये असं मी म्हणतो की काही काही गोष्टी गूढ आहेत, सोडून देऊ. नाही कळत आणि म्हणून असतीलच असं नाही, नसतीलच असंही पण नाही.
तर सृष्टीत जेवढी तीर्थ आहेत त्याच्यामध्ये स्नान केलं तर त्याचं पुण्य एक समुद्र स्नानाने मिळतं. तसं अमृताचा स्वाद घेतला असता बाकी सगळ्या रसांपेक्षा श्रेष्ठ आनंददायी होतो. सहाही इथे त्यांनी लिहिलं आहे, सहाही रसांचा स्वाद मिळतो, पण त्यापेक्षा सुद्धा कुठलाही रस तुमच्या आवडीचा त्याच्यापेक्षाही जास्त आनंद मिळतो. तसंच अमृतासारख्या रसांमध्ये अमृत, तीर्थावगाहनांमध्ये समुद्र तीर्थावगाहन, तसा हा गुरुचा, तसा गुरु सगळ्या कामना पुरवणारा, सगळ्यात वर, सगळ्यात भारी, म्हणून त्याला वंदन करणालय. पुढचा श्लोक आहे, तैसा पुढती तेची मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो गुरु सगळ्या कामना पूर्ण करतो. आणि त्या कुठल्या कशा कोणाच्या कुठल्या ते सगळं काल बोलणं झालं आपलं. तर जो अभिलाषा पूर्ण करतो त्या गुरुला वंदन करणं हे माऊलीने महत्त्वाचं समजलंय. दुसऱ्या एका ठिकाणी नाथी भागवतामध्ये असं म्हटलंय की आम्हा सद्गुरु तेच परब्रह्म, ऐसा नित्य निजभाव सप्रेम, हेच गुरु सेवा उत्तमोत्तम, शिष्य परब्रह्म स्वय होय. जर आम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर गुरु पाहिजे, इंजिनियर व्हायचं गुरु पाहिजे, डॉक्टर व्हायचं गुरु पाहिजे, आहे ना. तसं अध्यात्मज्ञान हे आणखीन सखोल आहे, कारण त्यात प्रत्यक्ष प्रमाणाला महत्त्व दिलं आहे. इंजिनिअरिंग मेडिसिनमध्ये शास्त्र आहे, प्रयोग आहे, दाखवत आहेत. किती क्लिष्ट असलं तरी सोपं आहे, पण हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. कारण हे दाखवता येत नाही ना. ते दाखवायचं काय, हे जाणवून द्यायचं. हे जाणीव निर्माण करणारा कोण आहे तर तो गुरु आहे. आणि आमचा इथे बसलाय सारखा आहे. समोर धन्वंतरी आहे. कधी पाहिलाय का इथला धन्वंतरी? अतिशय सुंदर मूर्ती. एकदा कधीतरी आपण रिव्हर्स कॅमेऱ्यामध्ये बघूया. तर धन्वंतरी हा देव आहे, तसं म्हटलं तर गुरु पण आहे. कारण ह्या धन्वंतरीपासून पण ज्ञानाची परंपरा आहे, इंद्रापासून पण आहे, धन्वंतरीपासून पण आहे. हे सगळे गुरु असल्यासारखे आहेत. तर आयुर्वेदाच्या ज्ञानात तो चरकाचार्य गुरु आहे आणि धन्वंतरी गुरु आहे. तसं या ज्ञानामध्ये माऊली गुरु आहे. आणखीन अनेक आहे. उत्तमोत्तम आहे. गुरु सेवा ही त्यातले सगळ्यात उत्तम. आणखीन थोडे श्लोक घेऊया. कारण आता कसं आहे, या गुरुचा महिमा काय होता तो आतापर्यंत सांगितला. हा झाला श्लोक क्रमांक 27व्या श्लोकापर्यंत गुरुचा महिमा सांगितला माऊलीने. थोडा विषय बदलतोय, पण आपल्या हातात वेळ आहे, त्यामुळे आपण आणखीन पुढे जाऊया. आता अवतारा कथा गहन, जे सकळ कथा जन्मस्थान, की अभिनव विज्ञान उद्यान विवेक तरुचे. उपमा डोळ्यासमोर आणायचं म्हणजे हे कंटाळवाणं होणार नाही. माऊलींनी का केलं आहे उपमा? त्यांनी जर सांगितलं आहे शब्दविण संवादीचे, मग कशाला शब्दांचं फुलपट लावलं आहे? तर आपण आपलं मन रमत नाही, पटकन सिनेमाकडे जातं, पटकन नेटफ्लिक्सकडे जातं. म्हणून माऊलीने रंजक केलं. अध्यात्म काय आहे? आत्मा एवं सत्य, आत्मा एकच सत्य आहे, बाकी जगन मिथ्या, सगळं जग मिथ्या आहे. त्या आत्म्याची अनुभूती घ्या, त्यासाठी शांत बसा. आहे ना, सोपं आहे का? कसं आहे? सोपं नाही. वृक्ष आहे, थोडं वृक्ष पण आहे, आणि स्पष्ट सांगून टाकलं हे जग मिथ्या आहे, संपला विषय. मग त्याची गोडी कशी लागणार? म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा,
अमृताहुनी गोड, म्हणून भक्तिमार्ग आला. ज्ञानमार्गात सुद्धा त्यांनी म्हणून रंजकता आणली. भक्तिमार्गात तर रंजकता आहेच. तर एकदा टाळ घेऊन नाचायला लागला की ब्रह्मानंदी डाळी लागते ना. तसं ज्ञानमार्गात रंजकता आणली आहे, उपमा देऊन, शब्दांचं भेंडोळ सोडून. आपल्यालाही गप्पा मारायला चांगली संधी मिळाली आहे शब्द भरपूर असल्या कारणानं. उपनिषदांच्या वेळेला मला आठवते, थोडासा मी सुद्धा इतका सलग नव्हतो काढत व्हिडिओ. काढले आपण 45 मोठे आणि शॉर्ट्स किंवा रील्स म्हणतात तसे 17 एवढे काढले. पण इतक्या सलगतेने नाही झाले, वर्षभरात झाले. आजच 7वा चाललाय 8-10 दिवसातच. का? कारण एक तर भाषा मराठी आहे, दुसरं तर माऊली आहे, रंजकतेची सावली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हटलंय की कथा आहे. कुठली कथा? एकदम विषय बदललाय. एका कथेसंबंधी सांगतायत माऊली. कुठली कथा? ही कथा गहन आहे, पण गहन असली तरी माऊलीने हे सगळं रंजक करून टाकलं. व्यासांनी पण केलं आहे अर्थात. झालं फुटलं. म्हणजे कुठल्या कथेबद्दल बोलतायत ते सांगून टाकले मी तुम्हाला ना. तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण आहे. तर अशी एक गहन कथा आहे आपल्याकडे की जी सगळ्या कथांचं जन्मस्थान आहे. म्हणजे त्या कथेवरून नंतर हजारो लाखो कथा उत्पन्न झाल्या भारतामध्ये. इतकी ती भारताच्या केंद्रस्थानी आहे. एक पहिलं आहे ते रामायण आहे, आत्ता बोलतात ते आहे भारत. असं म्हटलं की लाख श्लोकांचं हे महाभारत आहे. आणि त्यात असं इथे टीकाकारांनी असं म्हटलं आहे की 60 लाख श्लोकांची भारत नावाची संहिता आहे असं म्हणतात. आता दरवेळी असं मिश्किल हसायला हवं का? नाही, तुम्ही ओळखा असं म्हणतात. तर आपल्याला महाभारत दिसतंय समोर, आणि ते इतकं मुरलंय रामायण, इतकं मुरलंय. हा हा हा, काय त्याची गोडवी आणि थोरवी. आणि काय होतं हे सांगत असताना सतत लक्ष आपलं वेगळ्या माध्यमातून परमेश्वराकडे लागतं. त्यामुळे हा ईश्वरी गोडवा निर्माण होतो. हे रस जे निर्माण होतात हे ईश्वरी होतात, आणि त्यामुळे जास्ती टिकाऊ असतात. त्याला दुसरा कुठलाही नाण्याची दुसरी बाजू नसते. ते अद्वैत आहे, त्याला कुठली दुसरी बाजू नाही. आपल्या रोजच्या सुखांना कशा दुसऱ्या बाजू असतात. 5व्या जिलेबीला हल्ली, पूर्वी ताडभर जिलेब्या खात होते लोक, पण आता 5व्या जिलेबीला पेकते गाडी. बस आता तोंडात फिरायला लागली. दॅट इज द लिमिटेशन. आता पूर्वी मी बोलताना थोडंसं भौतिक आनंदामध्ये सेक्सचा उल्लेख करायचो, पण आता हल्ली नाही करत. समजून चाला, दरवेळी काय तेच सांगायचं आणि तेच करायचं. आपला गुलाबजाम जिलेबी ठीक आहे, तर त्यात कामवासनेच्या मर्यादा तर आणखीनच वेगळ्या आहेत. कशा आहे? बदफैलीपणा, त्यातून उत्पन्न होणाऱ्या अस्वस्थता, भांडणं, मारामाऱ्या. कालच 1-2 खून झालेत या प्रेम प्रकरणातून. भयानक आहे. वेळ लागते माणसाला. कोणी काय म्हणजे ह्या प्रेमासाठी खून चालले. म्हणजे मॅरिड कपलच आहे असं नाही. मॅरिड कपल असेल तर दुसरा पॉझिटिव्ह असतो. इथे बहिणीच्या प्रियकराला मारला, आणखीन काय झालं? अरे काय चाललंय काय? उन्माद. म्हणून त्याला नुसत्या मर्यादा नाही तर भयंकर ज्वाला आहेत, ज्वाला. म्हणून हे पाहिजे. म्हणजे दही मर्यादित राहतं, ते काय थोडी सुटणार आहे. जिलेबी दिसली की खाणारच ना तुम्ही. तर म्हणून हे अमृताचं मधून चव घेतली पाहिजे. हां, तर पुढे बघा, आपण बोलता बोलता तो विषय पुढे तसाच येत जातो बघा. एक आधीमध्ये हे दिलं आहे,
उपमा दिली आहे की ही कथा म्हणजे जणू काही एक उद्यान आहे. कसलं उद्यान आहे तर हजारो विवेकाची झाडं जणू काही लागली आहेत असं उद्यान आहे. बरं ते विवेक थरू म्हणजे किती गोंडस दिसणार ना, झाडं आहेत ती हिरवीगार. मग विवेकाला हिरव्यागार झाडाची उपमा दिली. म्हणजे बघा आपल्या आयुष्यात तो यायला किती सोपा करून टाकला माऊलीने. विवेक तरुणचं उद्यान आहे काय म्हणजे असे हजारो विवेकाची झाडं लागली आहेत असं उद्यान म्हणजे काय आहे तर ही भारत कथा आहे, महाभारत कथा. आणि ती प्रमेय महानिधी आहे सुखांची. सर्व सुखांचे मूळ आहे, सिद्धांताचा साठा आहे. काय ही कथा. आणि नवरसांचा भरलेला सुखसागर आहे. आताच समुद्रावर गेलो होतो, त्या समुद्राच्या लाटा, त्यातून जो काय आनंद उत्पन्न होतो कंटाळाच येत नाही. बसून राहा, तासन तास बसून राहा. मी तर सकाळी जायचो दिव्यागरला, कुठेतरी लिहिलं आहे पण हे बहुतेक व्हिडिओत नाही म्हणून सांगतो. तासन तास बसून राहायचं, उठायचंच नाही, इच्छाच होत नाही. काय करायचं आता, मोबाईल शिवाय बसवत नाही कुठं. तिथे कसं तासन तास जात होते, कारण त्या लाटांमधला आनंद, त्या समुद्राच्या मागे अफाट पसरलेल्या समुद्र म्हणजे त्या माझ्या लाडक्या विष्णूचे पाय आणि तो असा महाविष्णू आकाशामध्ये उंच उंच मोठा होत जाणारा, ह्याचं दर्शन, त्या वाळूचा स्पर्श, त्या लाटांचा ध्वनी, शब्दस्पर्श, रूप, रस नाही, गंध असतोच. गंध म्हणजे वास. पंचमहाभूतांचं, पाच इंद्रियांचं समाधान त्या समुद्राच्या काठी. कारण का तर तिथे माझा हरी आहे ना. आणि असं होत होतं. आता बघायला लागेल एकट्याने जाणं होत नाही. आग्र्यात कसं आहे, आमचं नातेवाईकांचं घर असल्यामुळे आम्ही जाऊन निवांत राहायचो. आता कुठं जाण्याचे तेवढे हे नाही राहिले, जाऊन राहण्याची वेळही नाही आहे. आता टूरला गेल्यावर कोणतरी बरोबर आहे एकटा असतं, आणि नसलं समजा तरीसुद्धा वेळापत्रक ठरून जातं, असं निवांत पडीक नाही राहत आहे, नाही का. सो दॅट वॉज इट. तर अशा कशावरून हे आलं, सागर आहे, सुखांचा सागर. मी अनुभवला आहे म्हणून तो अनुभव सांगितला. रंजक वाटला असला तर पुढे पाठवा, नाहीतर राहू द्या. आपण काय आता बोलत राहणार आहे. नाहीतरी मी इतका बडबड्या माणूस आहे, मला समोर कोणतरी असल्याचा भास होतो आहे. बोला बरं, विषय आवडीचा आहे. हे काय सिनेमाची स्टोरी सांगायची आहे का, ते पण आवडतं, पण एवढी नाही सांगता येत ना डिटेल. ते काय पुस्तकं घेऊन बसायचं आहेत का सिनेमाच्या स्टोऱ्या सांगायला. ते माऊलीसमोर आहे माझ्या. तर की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसवट अशेषांचे. तर हे आपण थोडा अर्थ बघूया आता. कथा उघड परमगती आहे, म्हणजे परमात्मा प्राप्ती. ती सगळ्या विद्यांचं जन्मस्थान आहे. म्हणजे सगळ्या विद्या या महाभारत कथेमध्ये आहेत. आणि 9च्या 9 आणि सर्व शास्त्रांचं वसतिस्थान आहे. म्हणजे कुठली शास्त्र असतील, वेगवेगळे भौतिक शास्त्र असतील, विद्या असतील, अविद्या असतील, सगळं असेल. त्या आध्यात्मिक शास्त्र असतील, जी काय आपली शास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, अमुक आहे तमुक, सगळ्याचं मूळ स्थान हे भारत आहे. हाच तो महाभारत ग्रंथ, ज्याच्यामध्ये गीता आहे. आणि त्या गीतेचं हा सगळा खेळ मांडला आहे सांगण्याचा. म्हणून त्यांनी हा विषय काढला होता. पहिले गणपती, मग शारदा, परमात्मा त्यात आला सतत जाता येता, तो तर सारखा दिसतोय. मग गुरुचं महात्मा, एवढं सगळं त्याला वंदन, सगळं झाल्यावर माऊली इथं आली. आता
महाभारतामध्ये की जेणेकरून गीता आली. गीता जी धर्म सांगते, जी ती जागते, प्रज्वलित, सतत प्रज्वलित राहणारी ज्योत आहे ही गीता. हिच्या आगे मागे काही नाही. उपनिषदांचं सार आहे गीता. मग काही वेळेला सार आहे ना, मग आम्हाला ओरिजिनकडे जायची ओढ लागते म्हणून उपनिषद वाचतो. पण प्रासादिक म्हणाल तर ते सार आहे ना. अर्क काढला की तो प्रभावी जास्त होतं का नाही. प्रभावी अर्क भगवद्गीतेचा, उपनिषदांचा अर्क ही गीता आहे. आणि म्हणून ना तरी सगळ्या धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे आहे. आता भरपूर आजसाठी आपण थांबूया. 30व्या श्लोकापर्यंत झाले, 31वा परत घेऊ. भरपूर होऊन जाईल हे. काही जण म्हणतात थोडक्यात काढा, पण थोडक्यात काढलं म्हणजे खूप पाहिलं जाईल असंही थोडीच नाही. त्यापेक्षा मारू गप्पा, है ना. थोडं माझा आणि तुमचा दोघांचाही मूड लागेल तेवढं हे करू. त्यातूनही खूप काय सूचना असतील की निम्म करा. कारण काल एक सूचना आली, निम्मच करा, 10 मिनिटात होऊ द्या. अशा काय खूप साऱ्या सूचना आल्या तर मग बघूया. पण मजा नाही येणार. 20 मिनिटात जी मजा आहे ती 10 मिनिटात नाही. मी भरपूर 10-12 मिनिटाच्या वर नाही जायचं असं ठरवून उपनिषद काढले होते, बघितले ना. बघा, नसले बघितले तर जरूर बघा. या सगळ्याचं सार तिथे आहे, आपलं ओरिजिन तिथे आहे. तर यामध्ये या उपाधी माझी गुप्त, चैतन्य से सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली सुखाची धन्यवाद. जे आत्तापर्यंत हात धरून आले, इथपर्यंत माझा हात धरून ज्यांनी मला आणलं ते माऊली आणि तुम्ही रसिक श्रोते, या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया लवकरच.